सोनम वांगचुक तिथे जंतर मंतरवर उपोषणाला बसलेत. आज 18-19 दिवस आहे. पण सरकारमधल्या कोणालाही असं वाटत नाही की तिकडे जाऊन त्यांची विचारपूस करावी, त्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून घ्याव्यात. ही सरकारमधली माणसं इतकी कोडग्या कातडीची झालीत ना, इतक्या दगडाच्या मनाची झालीत ना, की त्यांना काही वाटत नाही या गोष्टीबद्दल. एखादा माणूस जगतोय काय मरतोय काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही विचार करा, याच्या आधीही अशी आंदोलनं होत होती, उपोषणं होत होती. अण्णा हजारेंचं तुम्ही उपोषण बघितलं असेल. तेव्हा आपले विलासराव देशमुख हे सरकार आणि अण्णा या दोघांमधले एक दुवा होते. ते अण्णांची मागणी समजून घेत होते, त्याच्यावर सरकारशी बोलत होते. लोकशाहीने तो हक्क दिलाय आपल्याला आंदोलनं करण्याचा. आणि आज ही आंदोलनं जी केली जातात आहे त्याला सरकारकडून विचारलंही जात नाहीये, विचारायला माणूसही पाठवला जात नाहीये. म्हणजे कोणत्या पद्धतीचं राजकारण चाललं असेल. पण याला जबाबदार कोण माहितीये का? याला जबाबदार आपण आहोत, याला जबाबदार जनता. हे इतकं अमर्याद अधिकार आपण त्यांना देऊन ठेवलेत ना, ही शक्ती जी देऊन ठेवली आहे ना, त्याचे हे परिणाम आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता यांची. आता 2-3 वर्ष निवडणुका नाही आहेत. ह्यांना वाटतंय आम्ही जे करू ते करू, आम्ही काहीही करू, आम्हाला कोण विचारणार आहे. नीटचे पेपर फुटतात आहे, TETचे पेपर फुटतात आहे, बाकी ज्या ज्या गोष्टी या सगळ्या घडतात आहे, याच्या विरोधात बोलल्यानंतर भारतीय जनता पक्षाची IT सेल त्या व्यक्तीला देशविरोधी दाखवण्यासाठी जीवाचं रान करते. आणि या गोष्टीसाठी म्हणून सगळा पैसा वापरला जातोय. पण सरकारला प्रश्न विचारणारे माणसं या सरकारला नको आहेत. सोनम वांगचुक सारखा माणूस ज्याच्यावर मागे चित्रपट येऊन गेला, लोकांनी डोक्यावर घेतला आणि यांना मोदी सरकारने पुरस्कार दिला होता मागे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कसं आहे माहितीये का? आपल्या सोयीचा असला ना मग तो चांगला, आपल्या विरुद्ध बोलला की मग तो देशद्रोही. त्या माणसाला मागे जेलमध्ये पण टाकलं. पण असा माणूस ज्याने शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवली, की त्या लडाख सारख्या दुर्गम भागामध्ये जिथे अजूनपर्यंत काही जागी तर गाड्या पण जात नाहीत, अशा ठिकाणी तिथल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी, तिथल्या मुलांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी तो माणूस झटतोय. अशा माणसाची किंमत नसावी, सरकारला नसावी. आणि मग दरवर्षी आकडे येतात. आपल्या देशातले उद्योगपती, आपल्या देशातली चांगली माणसं जे शिक्षित आहेत, ज्ञानी आहेत, अशी माणसं देश सोडून जातात. ते या वातावरणात